दोघांचंही गेस्ट सेंटरला स्वागत आहे। शिवानीजी, तुमच्याकडे आधी येते मी। खूप मोठ्या प्रमाणावरती आज टीका केलेली आहे विरोधकांनी मोदींच्या कालच्या आवाहनांवरती आणि एकंदरीतच 73 दिवस युद्ध चालू असताना आज 73व्या दिवशी अशा पद्धतीची आवाहनं का अचानक केली जातात असा प्रश्न विरोधकांनी केलेल्या टीकेत नाही येतो आणि कदाचित तो सर्वसामान्यांनाही पडू शकतो। यावर काय उत्तर आहे सत्ताधाऱ्यांचं? तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार सर्व दर्शकांना। तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे 73 दिवस झालीत आज युद्ध होऊन। 73 दिवसामध्ये आपण बघू शकतो की मागील 3 महिन्यामध्ये अमेरिकेत 50%च्या वर तेलाच्या किमती वाढल्यात, यूकेमध्ये 40%च्या वर, पाकिस्तानमध्ये वाढल्या, साऊथ आफ्रिकेमध्ये वाढल्या। पण त्या तुलनेमध्ये भारतामध्ये जर का आपण बघितलं तर आपल्या इथे पेट्रोल डिझेलचे भाव तसे वाढले नाही आणि या सगळ्या अनुषंगानं आपण आतापर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव आणि जगात वाढणारे कच्च्या तेलाचे भाव याच्यामधला जो एक फरक किंवा जो तणाव होता तो कुठेतरी ॲब्झॉर्ब करत होतो। पण आता काल परवा आपल्याला आंतरराष्ट्रीय संस्थांनी पण सूचना दिली, सल्ला दिला की आपण ते जे ॲब्झॉर्ब करतोय ते आपण खालती पास ऑन करावं आणि म्हणूनच कदाचित मोदीजींनी काल आपल्याला सर्वांना हे आवाहन केलंय। त्यांनी काही हे सांगितलं नाही की आपण मंदीकडे जातोय किंवा आपली अर्थव्यवस्था मंदीकडे चालली आहे। पण नक्कीच आपण जेव्हा कच्चं तेल विकत घेत असतो तेव्हा परकीय म्हणजे आपल्या देशातनं पैसा हा बाहेर जात असतो आणि कुठल्याही प्रकारे आपल्या देशातनं पैसा बाहेर जात असेल, मग ते सोनं विकत घेताना असेल, खतं विकत घेताना असेल, तेल विकत घेताना असेल, कुठेतरी हे अर्थव्यवस्थेला एक प्रेशरमध्ये आणणारं असतं। कुठेतरी रुपयाची किंमत अजून घसरत असते। या सर्व अनुषंगानं आपल्या देशातनं पैसा बाहेर नको जायला म्हणून फक्त जनतेला आवाहन करण्यात आलेलं आहे की 4 लोक मिळून गाडी पूल करून जावं, पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करावा, जे खाद्यतेल आपण आयात करतो त्याचा उपयोग कमीत कमी करावा की जेणेकरून आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहील आणि आपण स्वदेशीचा नारा सुद्धा त्यांनी आधीच दिला। आपण मेक इन इंडिया बऱ्यापैकी प्रमोट करतो आहोत आणि बऱ्यापैकी आपली परिस्थिती मागील 10-12 वर्षामध्ये बदललेली सकारात्मकरित्या सुद्धा आपण बघितलेली की आपण ज्या गोष्टी आजपर्यंत आयात करत होतो त्या गोष्टी आज आपण स्वतः प्रोड्यूस करतोय, प्लस आपण निर्यातीकडे सुद्धा चाललोय। सो अशा सर्व अनुषंगानं की मोदीजींनी प्रत्येक जनतेला हे आवाहन केलंय की आपण देशासोबत उभं राहावं। आपण आतापर्यंत पूर्ण जो शॉक आहे तो ॲब्झॉर्ब करत होतो, आपण खालती जनतेला त्याची झळ पोहोचू दिली नाही। पण आपण जर का आत्ता हे अजूनही युद्धाचं सावट घडत असताना, हे संपत नसताना आपण सर्वांनी एक देशभक्ती म्हणून या सगळ्या गोष्टींचा मार्ग अवलंबावा आणि कुठेतरी नक्की तुमचा मुद्दा कळलाय सचिनजी। हे सगळे मुद्दे तुम्हाला मुळात पटतायत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉक कुठेतरी अब्झॉर्ब केला जात होता